संमेलन दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी जानोरकर मंगल कार्यालय अकोला येथे आयोजित केलेला आहे। फक्त तबला आणि पेटी सात संगतला, याच्या व्यतिरिक्त बाकी कोणी वर बसणार नाही। उद्या आपल्या इथं खुला गट असल्या कारणामुळे उद्याची स्पर्धेची भजनाची मेजवानी एक वेगळ्याच प्रकारची असेल। ज्याप्रमाणे परिसरातील नागरिकांनी आज उपस्थिती लावली, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत। श्री कपिलदादा ढोके यांना दोन शब्द व्यक्त करण्याची विनंती करतो। शुभेच्छा शुभेच्छा कपिलू। परमपूजनीय श्री गुरुदेव, सर्वात अगोदर या ठिकाणी आयोजक मंडळी, गुरुदेव सेवा भजन मंडळ, गजानन महाराज सेवा समिती आणि सर्व आयोजक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। जोरदार टाळ्या। अतिशय भव्य दिव्य असं आयोजन या परिसरामध्ये भजन स्पर्धांचं। आणि ज्यावेळी या परिसरामध्ये या कॅम्पसमध्ये मी आलो त्यावेळी एक गुरुदेवाच्या नावाचा गजर आणि अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची भजनं, म्हणजे आता मला आयोजक शरद भाऊंनी एक सुंदर व्हिडिओ दाखवला की तो 4 वर्षाचा मुलगा काय सुंदर तबला त्या ठिकाणी वाजवतो आहे। या अगोदरच्या महिला मंडळींचं भजन या ठिकाणी पार पडलं। महिला किती म्हणजे आपल्यातलं जे काही कौशल्य आहे ते सादर करण्याची संधी या निमित्तानं या महिलांसाठी आणि या सर्व नवकलाकारांसाठी यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाली, म्हणून ही सगळी आयोजक मंडळी अभिनंदनास पात्र आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऋषितुल्य घुसरकर महाराजांच्या विचारानं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। मी बोलत असताना शरद भाऊंना सांगितलं, मी सुद्धा 5व्या वर्गामध्ये असताना घुसरकर महाराजांच्या सामद्याच्या शिबिरातला विद्यार्थी आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी राष्ट्रसंतांचा विचार असेल, ज्या ठिकाणी ऋषीवर्य घुसरकर महाराजांचा विचार असेल, त्या ठिकाणी गेल्याशिवाय आम्हाला मन स्वस्थ बसू देत नाही। कारण या विचारामध्ये प्रगतीची ताकद आहे, या विचारामध्ये विकासाची ताकद आहे। हा विचार माणसाला एका नव ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी सातत्यानं प्रेरित करत असतो। महिला मंडळींचं सुद्धा फार चांगल्या पद्धतीचे भजन या ठिकाणी संपन्न होत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। आता रवी भाऊ आणि आम्ही बोलत असताना, म्हणजे ही खरी कला आहे। राष्ट्रसंत सांगतात, एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर जन्म फुकाची गेला। ही कला आपली सादर झाली पाहिजे, नाही तर आमच्या महिलांचं आयुष्य असं चाललं शरद भाऊ। आता संक्रांत झाली, आयुष्यात एकमेकी संग कधीच बोलत नाहीत, पाय धुयाले, नाव घ्याले, हळदी कुंकाले, आणि नाही गेली की मग फाटलं घराघराचं। म्हणजे याच्या पलीकडे पुरुषांनी सुद्धा आता अशा प्रकारचं महिलांमध्ये कौशल्य असेल तर त्या एक फाबट पसराच्या ज्या चालीरीती आहेत त्या बंद करून त्यांचं कौशल्य सादर करण्यासाठी सर्व महिलांना प्रेरणा दिली पाहिजे, ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून करतो। मला या ठिकाणी माझा सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। परत एकदा सर्व आयोजक मंडळींचं मनापासून कौतुक करतो। या आयोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतो। आदरणीय कराडदादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, सरपंच बंडू भाऊ आहेत, शरद भाऊ आहेत, आमचे परिवहन विभागाचे व्यवस्थापक मुंदे साहेब आहेत, रवी भाऊ वसू ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, गोपाल भाऊ मुकुंदे, ही सगळी मंडळी अत्यंत तोलामोलाची मंडळी, कार्यकर्ता मंडळी, ज्यांच्या रक्तामध्ये कार्यकर्त्याचं स्पिरिट आहे, या सगळ्यांना या आयोजनासाठी मनापासून माझ्या संपूर्ण ढोके परिवाराच्या वतीनं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय गुरु। धन्यवाद कपिलदादा। गौमाता